मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत. मागे झालेल्या पोलीस भरतीच्या परीक्षांमधील प्रश्नांच्या विशेष समावेशासह घेऊन आलो आहोत पोलीस भरती सराव प्रश्नसंच भाग 12. प्रश्न क्रमांक 1. टिंबटिंब हा मृतोपजीवी सजीव आहे. पर्याय आहेत अ. अमिबा, ब. अमरवेल, क. किण्व आणि ड. गोचिड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. किण्व. प्रश्न क्रमांक 2. ध्वनीचा वेग टिंबटिंब मध्ये सर्वात अधिक असतो. पर्याय आहेत अ. स्थायू, ब. द्रव, क. वायू आणि ड. निर्वात प्रदेश. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्थायू. प्रश्न क्रमांक 3. टिंबटिंब हा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. पर्याय आहेत अ. मेद, ब. कर्बोदके, क. प्रथिने आणि ड. जीवनसत्वे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कर्बोदके. प्रश्न क्रमांक 4. प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ कोणता? पर्याय आहेत प्लॅटिहेल्मिंथेस, ब. पोरीफेरा, क. प्रोटोझोआ आणि ड. आर्थ्रोपोडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आर्थ्रोपोडा. प्रश्न क्रमांक 5. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते? पर्याय आहेत अ. भारत, ब. चीन, क. क्युबा आणि ड. ब्राझील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. ब्राझील. प्रश्न क्रमांक 6. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? पर्याय आहेत अ. डेहराडून, ब. खडकवासला, क. गोरखपूर आणि ड. रायपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. खडकवासला. प्रश्न क्रमांक 7. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय आहेत अ. रायगड, ब. गोंदिया, क. वाशिम, ड. सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रायगड. प्रश्न क्रमांक 8. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरले आहे? पर्याय आहेत अ. भंडारा, ब. गोंदिया, क. वर्धा, ड. अ व ब. म्हणजेच भंडारा आणि गोंदिया. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. भंडारा व गोंदिया. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्राचा कोणता विभाग निजामाच्या राज्यात होता? पर्याय आहेत अ. कोकण, ब. विदर्भ, क. मुंबई आणि ड. मराठवाडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. मराठवाडा. प्रश्न क्रमांक 10. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हॉइसरॉय म्हणून कोणाचा नामोल्लेख करता येईल? पर्याय आहेत अ. लॉर्ड कॅनिंग, ब. लॉर्ड हेस्टिंग, क. लॉर्ड माउंटबॅटन आणि ड. लॉर्ड डर्विन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. लॉर्ड कॅनिंग. प्रश्न क्रमांक 11. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट NARI कोठे आहे? पर्याय आहेत अ. औरंगाबाद, ब. मीरा रोड, क. भोसरी, पुणे आणि ड. नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. भोसरी, पुणे. प्रश्न क्रमांक 12. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत अ. म्युनिक, ब. लिओन्स, क. लंडन आणि ड. मॉन्ट्रियल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. लिओन्स. प्रश्न क्रमांक 13. हेलिकॉप्टरचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत अ. एडिसन, ब. सिकोर्स्की, क. जॉन वॉकर आणि ड. जेम्स वॉट. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. सिकोर्स्की. प्रश्न क्रमांक 14. भारतातील ई-कोर्ट कोठे स्थापन करण्यात आले आहे? पर्याय आहेत अ. कोलकाता, ब. हैदराबाद, क. मुंबई आणि ड. चेन्नई. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हैदराबाद. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण टिंबटिंब येथील पोलीस अकॅडमीमध्ये दिले जाते. पर्याय आहेत अ. नाशिक, ब. पुणे, क. नागपूर आणि ड. दौंड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. नाशिक. प्रश्न क्रमांक 16. वस्तू व सेवा कराशी म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती? पर्याय आहेत अ. 98वी, ब. 96वी, क. 105वी आणि ड. 101वी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. 101वी. प्रश्न क्रमांक 17. शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते? पर्याय आहेत अ. केरळ, ब. तेलंगणा, क. कर्नाटक आणि ड. पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. तेलंगणा. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून टिंबटिंब ओळखला जातो.
पर्याय आहेत अ भिरा, ब तिलारी, क कोयना आणि ड पैठण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कोयना. प्रश्न क्रमांक 19 कोणतेही विशेषनाम टिंबटिंब असते? पर्याय आहेत अ अनेकवचनी, ब एकवचनहीन, क एकवचनी आणि ड सामान्य नाम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क एकवचनी. प्रश्न क्रमांक 20 व्यंजन अधिक स्वर बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत अ द्वित्त, ब अक्षर, क जोडाक्षर आणि ड संयुक्त व्यंजन. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अक्षर. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणते आहे? पर्याय आहेत अ पडकी माडी, ब उंच इमारत, क चौथी भिंत आणि ड पुढचे घर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पडकी माडी. प्रश्न क्रमांक 22 सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? पर्याय आहेत अ 5, ब 6, क 7, क 8 आणि ड 3. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 6. प्रश्न क्रमांक 23 ख, झ या वर्णांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ उष्मव्यंजन, ब स्वतंत्र, क अर्धस्वर आणि ड महाप्राण. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 24 संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणाशी संबंधित आहे? पर्याय आहेत अ अरविंद घोष, ब रवींद्रनाथ टागोर, क राजा राममोहन रॉय आणि ड लोकमान्य टिळक. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क राजा राममोहन रॉय. प्रश्न क्रमांक 25 2.34 भागिले 4.5 बरोबर प्रश्नचिन्ह. भागाकाराचा प्रश्न आहे, व्हिडिओ पॉज करून सोडवायचा आहे. पर्याय आहेत अ 5.2, ब 0.52, क 0.052 आणि ड 52. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब 0.52. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी मूळ संख्या कोणती? पर्याय आहेत 79, ब 49, क 69 आणि ड 99. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 79. प्रश्न क्रमांक 27 27 ची 12 पट ही 36 ची किती पट असेल? 27 ची 12 पट ही 36 ची किती पट असेल? पर्याय आहेत 8 पट, ब 6 पट, क 9 पट आणि ड 16 पट. तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 9. पर्याय क्रमांक क 9 पट. प्रश्न क्रमांक 28 श्युरन इंडियाच्या माहितीनुसार भारतातील सर्वात जास्त श्रीमंत महिला कोण? पर्याय आहेत अ रोशनी नाडार, ब नीता अंबानी, क मीना तिवारी, ड अनुष्का शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ रोशनी नाडार. प्रश्न क्रमांक 29 नुकतंच मसाल्यांचा राजा नावाने निधन झालेल्या व्यक्तीचं नाव काय? पर्याय आहेत अ धर्मपाल गुलाटी, ब महेंद्र गोयल, क अनिल रावत आणि ड वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ धर्मपाल गुलाटी. प्रश्न क्रमांक 30 नुकतंच फिट इंडिया आंदोलनाचे राजदूत म्हणून कोणास नियुक्त केले आहे? पर्याय आहेत अनुप कुमार सिंग, ब विराट कोहली, क कुलदीप हांडू आणि ड टायगर श्रॉफ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क कुलदीप हांडू. मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं आहे सोनू सूद हे नाव देखील काही ठिकाणी सोनू सूद दिलं आहे, काही ठिकाणी कुलदीप हांडू दिलेलं आहे. तर हे दोन्ही नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. धन्यवाद.